असलो परंतु उन्हामध्ये राहून ते पंचगिरी करतायत तर त्यांची देखील काळजी घ्या. त्यांना पाणी नेऊन द्या. क्षेत्ररक्षण लावून झालंय. चला बॅटिंग साठी या. बॅट्समन पाठवा. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर जर असतील त्यांनी येऊन इथं सांगायचं. सुबोध 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 ना. चापोली चापोली टीमचे कोण एक्स्ट्रा प्लेयर असतील स्टेज जवळ यायचं आहे. संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय सुबोध. संघाकडून पहिला षटक. पहिल्या षटकाची सुरुवात. स्ट्राइक वरती बॅट्समन नाव काय त्याचं आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. एक धावाने आपल्या संघाची धावसंख्या खातं उघडले. एक धावेनं वैयक्तिक एक धाव त्याचबरोबर संघाची धावसंख्या देखील एक होते. प्रफुल. स्ट्राइक वरती प्रफुल. सुबोधच्या पुढच्या चेंडूचा मारा प्रफुल साठी आणि प्रफुलने सुंदर असा फटका लावलेला आहे परंतु फिल्डरच्या हातामध्ये एक धाव घेण्यामध्ये यश आलेले आहे. पुढचा चेंडू सुबोध साठी आणि रिव्हर्स शॉट मारलेला आहे. बघूया आपणाला आणि या चौकार आणि याबरोबर संघाची धावसंख्या होते 6. बॅट्समॅनच्या बॅटमधून निघालेला एक मोठा प्रहार रिव्हर्सिपचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. या पुढे एक मोठा स्ट्रोक रिव्हर्सिपचा जो रिव्हर्सिप क्रिकेट विश्वामध्ये ज्या ग्रँड फ्लॉवर आणखी जॉन्टी दोन बॅट्समन मात्र मैदानामध्ये आहेत. अँटी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवर हे झिम्बाब्वेचे दोन बॅट्समन आहेत. त्या बॅट्समनच्या बंधू भावाने रिव्हर्सिपचा स्ट्रोक मात्र क्रिकेट विश्वामध्ये आणला आणि तो एक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक अफलातून स्ट्रोक आणखी 4 धावा एक्स्ट्रा स्कोर कार्डला जोडल्या जातात. धावसंख्येचा स्कोर कार्डला पोहोचते आहेत यंगस्टर दाबोळ्या संघाच्या 7 या आकड्यावरती. यापुढील होणारा सामना पंचशील क्रिकेट संघ वनगुळे तक्षशिला निवे तयारीला लागायचं आहे आणि इथे मात्र चेंडू थोडासा स्टॉप झाला. बॅट्समॅनला इतका सगळ्याचा समजला नाही परंतु इथे निर्धाव चेंडू जातोय. काय पुनरोगमाने केलंय मात्र गोलंदाजानं. फुले शाह आंबेडकर विचारांचे मार्शल सतत तेवढ ठेवणार एक केंद्रीय शिक्षक एक मोठं नेतृत्व सुबोध मान फ्रॉम चापोल्या संघाचं एक मोठं नाव आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. गोल्डन ट्रॅकला मात्र सजवतोय पुन्हा एकदा. आणखी आता काही पलीकडे जर आपण पाहिलं तर 18 नंबर जर्सी मान फ्रॉम दाबोल्या संघाचा वंडर बॉय तो म्हणजेच फॅक्ट डू प्लेसेस आम्ही त्याला बावा म्हणतो. तो बावा मात्र मैदानामध्ये आला आणि हुक शॉट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. इथे झेल होईल काय मात्र पाहिजे आणि ज्या पद्धतीने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न असा एक आम्हाला वाटत होतं की हा चेंडू हा झेल पकडू शकत नाही. खरोखर झेल पकडण्यासाठी आपल्याला ॲक्शनने ॲक्टिंग असते ना ते व्यवस्थित दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. वनगुळे वर्सेस तक्षशिला निवे तयारीला लागायचं. दोन्ही संघ मात्र यापुढील होणारा सामना मात्र तक्षशिला निवे वर्सेस वनगुळे अशा दोन्ही संघादरम्यान लढत होईल. धावसंख्या स्कोर कार्डला जाऊन पोहोचले यंगस्टर दाबोल्या संघाच्या 9 या आकड्यावरती.
एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 9 या आकड्यावरती. आणि आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 6 चेंडूच्या खेळामध्ये किती धावसंख्या मी माझ्या संघासाठी करू शकतो या ठिकाणी तर खरोखरच ज्यांनी मला आमंत्रित केलं आणि मी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बोलतोय, आपले विचार सांगतोय, फुलेशाह आंबेडकर सांगतोय, देवान पी आसोक या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आदरणीय उदयजी जाधव साहेब, सुशांत जाधव साहेब यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समधून आपल्यासमोर प्रेझेंटेशन बॉक्समधून क्रिकेटची कॉमेंट्री करतो. दोन्ही बंधू भावांचं या ठिकाणावरती सॅल्यूट आणखी महत्त्वपूर्ण जय भीम दोघांना सुद्धा. आणि आता पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅकला मात्र सजवतो गोलंदाज समीर. हा सुद्धा एक मोठं नाव. खरोखरच समीर म्हणजे चापोल्या संघाचा उगवता तारा, उगवता सितारा असं म्हटलं तरी काही हरकत नाही. एक एक काल समीरनं मात्र आपल्या संघाला कित्येक असे सामने जिंकून दिले. तो समीर मात्र चेंडू हवेमध्ये, इथे मात्र झेल होईल का, डाऊन द प्लेअर आहे आणि इथे पाहता झेल मात्र सुटतोय, परंतु प्रयत्न हाच परमेश्वर असतो मित्रांनो. काय प्रयत्न केले मात्र सुबोधने झेल पकडण्यासाठी. कारण की मी असं कधी कधी माझ्या प्रेझेंटेशन बॉक्समधून म्हणतो की प्रयत्नाच्या गाडीत बसल्याशिवाय यशस्वी स्टेशन लागत नाही. प्रयत्न हाच परमेश्वर असतो. प्रयत्नाच्या गाडीत बसल्याशिवाय यशस्वी स्टेशन लागत नाही. आणि तो मात्र प्रयत्न आम्हाला पाहायला मिळाला सुबोधच्या माध्यमातून. जॉन सेनाचं एक महत्त्व आहे की नेवर गिव्ह अप विदाउट अ फाईट. म्हणजे कोणतीच फाईट अशी न करता आम्ही सामना हरणार आहे. हे मात्र तितकंच खरं. चेंडू हवेमध्ये आहे, इथे शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान इथे झेल होईल का, आणि इथे झेल फलंदाज होतो, डकआउटच्या आश्रयाला जातोय. आणि इथे मात्र प्रवीणने जो झेल पकडला, अफलातून झेल मात्र पकडला, आपल्या संघासाठी मात्र एक एक्स्ट्रा विकेट्स मात्र मिळवून दिले. डकआउटच्या आश्रयाला जावं लागतं सुमितला. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतोय, मान फ्रॉम दाबोळ्या संघाचा. लवकरात लवकर यायचंय. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित काही चेंडूच्या बाकी असलेल्यामुळे किती मी माझ्या संघासाठी धावा करू शकतो हे मात्र आपल्याला पाहायचंय. दोन्ही संघादरम्यान क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. हा सामना मात्र महत्त्वपूर्ण सामना, 2 षटकाचे सामने मात्र पहा. एकीकडे आपण पाहू शकतो पंचशील वनगुळे हा संघ मात्र मैदानामध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी रवाना झाले. ज्या संघानं गेल्या वेळी याच मैदानामध्ये ज्यांनी फायनल मारली तोच बॅट्समन नेम या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रथमेश बावा. ऑफसाईडच्या दरम्यान चेंडूला चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर, परंतु नाही. इथे मात्र चेंडू मात्र फील्ड होतोय आणि पाहता इथे दुसरी धाव पूर्ण होईल का. इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या 2 ने एक्स्ट्रा स्कोर करायला वाढते. धावसंख्या जर पोहोचली किती 13 या आकड्यावरती. मगाशीच म्हटलं होतं की गेल्या रविवारी याच ठिकाणी याच मैदानामध्ये ज्याने विजेतापद पटकावलं होतं तोच पंचशील वनगुळे हा संघ मात्र मैदानामध्ये तैनात झालाय. संघाचं मनापासून स्वागत. आणि आता निवे तक्षशिला नेवे, मयूर बाहूजी कुठे असेल त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. मयूर मान प्रॉप तक्षशिला नेवे या संघाचं मोठं नाव. आणि चेंडू मात्र हवेमध्ये आहे, पाहिजे तर झेल होईल का, आणि फलंदाज ग्राउंडच्या आश्रयाला जातोय, तंबूच्या आश्रयाला जातोय. आणखी एक फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये लवकर यायचं आहे. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि स्पर्धा देखील महत्वाचा आहे, सामना देखील महत्वाचा आहे, वेळ वाचवणं देखील महत्वाचं आहे. वेळ कोणासाठी थांबलेली नाही आणि आज आम्हाला इथे कोणासाठी थांबायचं नाही हे मात्र तितकंच खरं. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. आता येतो मान फ्रॉम वसईचा यंगस्टर दाबोळ्या संघाचा तारा, उगवता तारा, चमकता तारा. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिलेला मोठा अनुभव, दांडगा अनुभव असणारा तो म्हणजेच आमचा बंधू येतोय तो या ठिकाणी सुशील मान फ्रॉम वसई यंगस्टर दाबोळ्या संघाचा उगवता तारा. आता पाहायचंय हा उगवता तारा मात्र आपल्या संघाला आणखी त्याच्या बॅट्समनच्या बॅटिंगच्या माध्यमातून किती धावा करून देऊ शकतो हे मात्र पाहायचंय. काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या ठिकाणी पाहायचं पुण्याला राईट मोर तो विकेट खेळण्याचा प्रयत्न. सुशीलचा बॅट मधून निघाला, मोठा स्ट्रोक, मोठा प्रहार. इथे झेल होईल का पाहायचंय आणि झेल मात्र सुटतोय. इथे मात्र गचल क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहता इथे मात्र तिसरी धाव मला वाटतं पूर्ण होते. ज्या पद्धतीने आपण कॅच आताच्या धावा पंच 2 ओके 2 धावावर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागते. वी आर द रिक्वेस्ट फॉर प्लीज जस्ट आय रिक्वेस्ट टू यू, जस्ट आय आस्किंग यू, आय रिक्वेस्ट यू प्लीज डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. वी आर द रिक्वेस्ट फॉर बोथ टीम, प्लीज डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. आणि इथे कव्हरला 5 अफलातून स्ट्रोक आणि तीच अफलातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली इथे. परंतु 2 धावा घेण्यासाठी मात्र सज्ज होतोय तो मात्र या ठिकाणी. प्रफुल मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर करायला जाऊन पोहोचलाय 17 आणि जिंकायला फक्त करायच्या 12 चेंडू मध्ये
18 धावा टार्गेट कंपल्सरी चेस असेल. 2 बॅटर मात्र मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचे. मी रुपेश कांबळे दाभोलकर, मुंबई घाटकोपर, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता यापुढील होणारा सामना पंचशील वनगुळे वर्सेस तक्षशिला निवे अशा दोन्ही संघादरम्यान लढत होईल. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आता मी इथे एक प्रश्न विचारतो, तो मात्र विकीला. इथे 12 मध्ये 18 धावा होतील का? आणि आता पाहायचं आपल्याला या ठिकाणावरती 12 चेंडूमध्ये 18 धावसंख्या करायचे. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. पहा पंचांचं पुन्हा एकदा वारंवार मनापासून स्वागत. पहिला सामन्यापासून तक्षशिला निवे मयूर, आपण कुठे असाल तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आता आपण पाहू शकता एकीकडे बघा 11 खेळाडू मात्र मैदानामध्ये रवाना होत आहेत. इथे मात्र करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये 18 धावा. त्या म्हणजेच करायच्या आहेत त्या संघर्ष चापवली या संघाला. शिका संघटित व्हा, संघर्ष करा. आणि तोच संघर्ष मात्र आम्हाला आज मैदानामध्ये करावा लागणार आहे. आणि तो संघर्ष केल्याच्या नंतरला निवे या संघाचे मयूर कुठं असेल त्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. यापुढील होणारा सामना आपल्या दोन्ही संघादरम्यान असेल अशी विनंती असेल. निवे संघ लवकरात लवकर त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचंय, नाहीतर या ठिकाणी काही रनांची आपल्याला फॅनल्टी दिली जाईल. आणि ती अरे या ठिकाणी आगमन आमच्या मयूर भाऊजींचं झालं. विनंती असेल की आपण आलात, खरोखरच या स्पर्धेची शोभा वाढवलात, या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव नोंदणी केला, त्याबद्दल तुमचा मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया पुन्हा एकदा. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये क्षेत्ररक्षण नटवंड सजून घ्यायचं आहे. पंचांना विनंती असेल या टीम मीटिंग करण्यासाठी 5 गार्डन आहे, किती गार्डन आपल्याला उपलब्ध करून देऊ, ती टीम मीटिंग आपण तिकडे जाऊन करायची आहे लवकरात लवकर. आणि इथे मात्र 10 मिनिटामध्ये हा सामना संपलाच पाहिजे. फक्त आणि फक्त 12 मिनिटं आपल्याकडे असेल. 2 मिनिटं आयोजकांनी आपल्याला एक्स्ट्रा दिले, मागाशी सांगितलं होतं 10 मिनिटाचा सामना असेल. 2 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा, म्हणजे 12 मिनिटामध्ये हे तुम्हाला 12 चेंडू मैदानामध्ये टाकावेच लागतील अशी विनंती असेल. आणि आता पाहायचंय सुबोध आणखी प्रवीण मात्र सामना करण्यासाठी मैदानामध्ये तयार, गोलने ट्रॅकला मात्र सज्ज होतंय. आता आपण पाहू बिग 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 याच्यानंतरचा मोठा हा सामना आपण पाहणार आहोत. निवे वर्सेस वनगुळे. प्रवीण आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतो. प्रवीण नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो मात्र सुबोध. चापोली या संघाची दोन्ही वंडर बॉय. संगमेश्वर तालुक्यातील एक गाव मात्र चापोली हा गाव. गोळे ट्रॅकला मात्र सज्ज होतो तो सुमेश. फटाफट खेळा, फास्ट खेळा मित्रांनो. आता सामन्याला होते सुरुवात. 12 चेंडूमध्ये धावसंख्या कार्य जिंकण्यासाठी आपल्याला 18 धावा. इथे बघा कॅमेरामॅन, हे सगळे क्षण आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर झाले पाहिजेत. चमकेश दिवेकर सर, आपल्याला विनंती असेल पहिला चेंडू लेग साइड बॅक क्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न, इथे बॅट बॉलचा तितका सगळ्याचा संपर्क झाला नाही. आणि चेंडू मात्र या ठिकाणी ह्या चेंडूवर मात्र 1 धाव एक्स्ट्रा स्कोर करायला जोडली जाते, म्हणजे लेगच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. आणि आता स्ट्रायकिंगला सज्ज होतोय तो मात्र सुबोध, मॅन फ्रॉम चापोल्या संघाचा बॅटर मैदानामध्ये तैनात आहे. आणि आता नॉन स्ट्रायकिंगला आहे तो मात्र प्रवीण आणखी सुबोध. धावसंख्या झाली 1 चेंडू 1 धाव. ऑन स्कोर बोर्ड चापोली टीम. यावेळेला सुंदर असे फिल्डिंग, स्वतःच्या चेंडूवर मात्र फिल्डिंग केली. दुसरा चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. यंगस्टर दाबोळ्या संघ मात्र एकमेकाकडे पाहताना स्मित हास्य करतोय. समोरासमोर सूरज कांबळे आहे, त्याचप्रमाणे समोरासमोर पाहिला तर गोलंदाज मात्र सज्ज आहे, तो म्हणजे सुमेश, मॅन फ्रॉम दाबोळ्या संघाचा सुमेश मैदानामध्ये तयार आहे. मैदानामध्ये एकच निश्चय असेल, एकच निर्णय असेल की हा सामना आम्ही कसा जिंकणार आणि डायरेक्ट पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार. इथे मात्र फलंदाज होते बाद बॅक टू द डगआउटच्या आश्रयाला एक धक्का बसतोय संघर्ष दाबोळ्या संघाला. सुबोध. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र येतोय सुशांत. ज्या सुशांतला याच्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार जो भेटला होता, तोच मात्र सुशांत मात्र मैदानामध्ये येतोय. आणि आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतोय यंगस्टर दाबोळ्या संघाचा वंडर बॉय
सुमेश दाभोळकर. सतरा धावसंख्या अजूनही करायच्या आपल्या संघाला जिंकण्यासाठी. मगाच्या मॅचचा हिरो जो ठरला होता तो मात्र सुशांत आपल्या संघाला मात्र सामना जिंकून दिला होता. तोच मात्र सुशांत मैदानामध्ये तैनात आहे आणि खरोखरच ह्याला रोखण्यासाठी मात्र यश प्राप्त करायला मिळेल का मात्र गोलंदाजाला हे मात्र पाहायचंय. हा सुशांत मात्र मागच्या मॅचचा मात्र हिरो ठरला होता आणि त्या हिरोला गोलंदाजीवर आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच सुमेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिला पहिला चेंडूला मोठा स्ट्रोक, मोठा प्रहार, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलं चेंडूचं स्वागत मात्र चौकारानं आल्या केलं आणि चेंडूला भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या जर पोचले 5 या आकड्यावरती. माझे धम्मबंधू खरोखरच ज्यांचं आगमन झालं विनोद कांबळे. एक काल त्याने सोमया ग्राउंड ज्याने गाजवलं होतं तोच माझा बंधू म्हणजेच विनोद मॅन फ्रॉम दाभोळे संघाचा एक मोठा नाव या मैदानामध्ये आगमन झाले. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मात्र सजवते सुमेश मॅन फ्रॉम यंगस्टार दाभोळे. रणपुढला जाऊन खेळायचा प्रयत्न इथं बॅट बॉल संपर्क नाही परंतु चेंडू मात्र डॉट. अंकुश जाधव मुंबई कमिटीचे त्यांचं आगमन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये झालं. विनंती असेल की सर आपण या ठिकाणी असं नसतं व्हायचंय. आपण आलात या खेळाची रंगत वाढवलात, या खेळाची शोभा वाढवलात त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक हार्दिक असं स्वागत. अरे रातों की कहानी सितारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी. अरे हम नहीं किसी के गुलाम क्योंकि हमारे जिंदगी तो बाबा साहब ने लिखी. यावेळेला मोठा स्ट्रोक आपला टू स्ट्रोक इथे झेल होईल का? इथे पाहायचा कॉल दिला आणि इथे पहा व्हॉट कॅच व्हॉट कॅच व्हॉट कॅच. इथे मात्र फलंदाजाला डगावच्या आश्रयाला जावं लागेल. काय कॅच मात्र पकडली. खेळाडू होता काव कॉर्नरला आणि आला इथे पहा आपल्याला इथे लॉंग ऑनच्या दरम्यान चेंडूला मात्र जज केला आणि इथे मात्र यापुढील होणारा सामना सुशांत मात्र आता सुशांतला डगावच्या आश्रयाला जावं लागेल आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतोय अभिजित. आपला संघ मात्र अडचणीमध्ये आहे. या संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम, या संघाला जिंकून देण्याचं काम. धावसंख्या स्कोर काढला ऑन बोर्ड स्कोर आपण पाहू शकता 5 या आकड्यावरती. अजूनही जिंकल्याला आपल्याला करायच्यात त्या फक्त आणि फक्त 13 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस आहे आपल्याला जिंकायला. अजून 6 चेंडू बरोबर 6 चेंडू आणि 13 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन फायर, मॅच मात्र रंगलेली आहे आणि आता मैदानामध्ये बॅटर येतोय. आपल्या संघाचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करेल का हे मात्र पाहायचंय. आता टॉस वितरण झालं होतं मला वाटतं निवे वर्सेस वनगुळे हा संघ. वनगुळे हा संघ मात्र टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितले की चॉईस टू फील्ड फर्स्ट. स्पीड अप ठेवा, फास्ट खेळा आणि आता गोलंदाजी ट्रॅकला मात्र सजवतोय पुन्हा एकदा. या ठिकाणी कॅश प्राइज आले 101 रुपया. जर का इथे मात्र खरोखरच भाच्यासाठी कॅश प्राइज 101 रुपया. स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, फास्ट करायचं विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. या ठिकाणी जर वेदांनी विकेट्स घेतली तर 101 रुपये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समधून मामाच्या खिशातून घेऊन जायचे हे मात्र तितकंच खरं आहे. आणि आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 13. स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा. पहिला चेंडू, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 13 धावसंख्या करायच्या आहेत. सुंदर असा चेंडू. इथे मात्र रनआउटची विकेट होईल का? परंतु नाही, इथे थ्रो केला जाणार नाही कारण की इथे फिल्डरला माहिती आहे एक एक धाव वाचवणं माझ्या संघासाठी किती महत्वाचे आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या आहेत. फक्त आणि फक्त 13 धावा. इथे आपल्या संघाला जिंकायचं असेल ना मित्रांनो तर खरोखरच इथे मेहनत करावी लागेल तुम्हाला. मैदानामध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, 13 करायचे आहेत. वा काय गोलंदाजी पहा, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना खरोखर काय टप्पा अचूक टप्प्यात गोलंदाजी. बॅट्समनला काहीसा चेंडू समजत नाहीये आणि आता मॅचचं समीकरण बदलतंय. 4 मध्ये धावसंख्या करायची आहे फक्त आणि फक्त 13. इथे मात्र युवराज सिंग सारखी बॅटिंग होईल का? इथे कारण फोल्डर सारखी बॅटिंग होईल का? रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुढील आता पुन्हा चेंडू मात्र जातोय निर्धाव चेंडू. आणि आता पुन्हा एकदा मामासाठी एक प्रश्न असेल की ही ओव्हर जर वेदांनी मैदान काढली तरी सुद्धा 101 रुपये. वेदांत तुझ्यासाठी ही ओव्हर जर तू मैदान काढलीस तर तुझ्यासाठी 101 रुपये कॅश प्राइज. पण मैदान काढणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोल ट्रॅकला मात्र सज्ज होतोय. पुढील चेंडू मात्र 4 आणि इथे फलंदाज होतो बाद. 4 चेंडू टाकले, 4ही चेंडू डॉट, एकही धाव नाही. 2 चेंडू डॉट टाक, 101 रुपये घेऊन जायचे. वेदांतला विनंती असेल 2 चेंडूचा खेळ बाकी आहे
आणि आता पाहायचंय मला वाटतं जवळ या स्पर्धेचा हा जो सामना यंगस्टर दाभोळे संघ आणि संघर्ष चापोली हा संघ या संघादरम्यान लढत जी चालू आहे आणि तो संघ मात्र यंगस्टर दाभोळे संघ जवळ 95% जिंकलाच असं म्हटलं काही हरकत नाही. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 2 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या आहेत फक्त आणि फक्त 13. इथे एखादा मोठा स्ट्रोक येईल का, इथे मात्र चौकाराची किंवा षटकाराची आतषबाजी होईल का हे मात्र पाहायचंय. 2 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या 13. एक सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मान फ्रॉम दाभोळे यंगस्टर या संघाचा वंडर बॉय. आणि इथं मात्र शेवटचा चेंडू, काय गोलंदाजी इथे पाहू शकता आपण. गोलंदाजी करतोय, काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू बाकी आहे, विनंती असेल स्पीडअप ठेवा. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूमध्ये आपल्याला करायच्या फक्त आणि फक्त 13 धावा. दॅट इज नॉट पॉसिबल. परंतु आणि इथे मात्र कव्हर्सला इथे झेल होईल का, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातो सीमारेषा पर. मला वाटतं 9 धावानं हा सामना यंगस्टर दाभोळे संघाने जिंकलाय. तरी सुद्धा दोन्ही संघाचं मनापासून सुमेश, I request you please come on the stage and you can take your awards. Man of the match, the next award goes to man of the match. Man from यंगस्टर दाभोळे सुमेश, please come on the stage and you can take your awards. I request to you. यापुढील होणारा सामना पंचशील क्रिकेट संघ वनगुळे वर्सेस तक्षशिला निवे. लवकरात लवकर वनगुळे संघ आपण मात्र आपले 11 खेळाडू बॅक टू बॅक मात्र मैदानामध्ये पाठवायचे, क्षेत्ररक्षण नटवून समजून घ्यायचंय. आणि मयूर सरांना विनंती असेल की आपल्या 2 बॅटर मात्र मैदानामध्ये पाठवायचे. फ्रेश सामना असेल, आणखी सामना मात्र 3 षटकांचा असेल. विनंती असेल हरलेल्या संघाचं सुद्धा मनापासून स्वागत. संघर्ष चापोली संघाच्या प्रतिनिधीला विनंती असेल की आपण या ठिकाणी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. विनंती असेल हरलेल्या संघाला सुद्धा. संघर्ष चापोली सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं. आता आलाय मॅचचा हिरो खरोखर सुमेश दाभोळकर. इथे मात्र आलेला आहे ज्यानं खरोखरच या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि या यंगस्टर दाभोळे